बघा, मुंबईतील पवईमध्ये लागलेल्या ओलीस नाट्यासंदर्भात आपण अधिक माहिती घेतलेली. आता आरोपी रोहित आर्य याचे पैसे सरकारकडे थकले होते आणि काही प्रोजेक्टमध्ये त्याने कोट्यवधींची गुंतवणूक केली होती अशी देखील माहिती समोर आली. त्याचं नुकसान झालं आणि त्यासाठी तो सरकारला जबाबदार धरत होता. त्याच्या मनात राग होता आणि म्हणून त्याने हा कट रचला. आपण ही जी बस बघतो, या बसमध्ये ओलीस ठेवलेली मुलं दिसत आहेत. बघा, पवईत काय नेमकं घडलं. आरोपीनं 19 जणांना ओलीस ठेवलं होतं. 5 दिवसांपासून मुलं ऑडिशनसाठी जात होती. एकूण 17 मुलं होती. पोलिसांचा बाथरूम मधून आर्य स्टुडिओमध्ये प्रवेश झाला आणि आरोपी रोहित आर्यकडे यावेळी एअरगन देखील पोलिसांना सापडलेली आहे. स्टुडिओमध्ये पोलिसांना काही रसायन देखील सापडलेलं आहे. पोलीस आणि एनएसजी कमांडोने आता आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. बघा, कोण आहे रोहित आर्य आपण बघतोय. रोहित आर्य संदर्भात माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे पुण्यात राहतो. शिक्षण विभागाशी संबंधित कामाचं त्याला टेंडर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती मिळते की कामाचे पैसे मिळाले नाहीत असा त्याचा आरोप आहे आणि यासाठी रोहित आर्यकडून अनेक वेळा आंदोलनं देखील करण्यात आलेली आहेत. मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार होता अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. बघा, गोळीबारात आरोपी रोहित आर्य जखमी झाल्याची अपडेट समोर आली आहे. आरोपी रोहित आर्यकडे एअरगन देखील सापडल्याची माहिती समोर आलेली आहे. गोळीबारात आरोपी रोहित आर्य, ज्याने या 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं, तो देखील जखमी झाल्याची माहिती समोर येते. मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि या गोळीबारात आरोपी रोहित आर्य जखमी झालेला आहे. इमारतीच्या बाथरूम मधून पोलीस घुसले होते. स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं. तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं. अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे. बघा, माजी शिक्षण मंत्री केसरकर यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे की रोहित आर्य हा कंत्राटदार होता आणि त्यांनी काही कामं मिळवलेली होती, त्याचे पैसे थकले होते असा त्याचा आरोप आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.